त्यांची चूक ह्याच्यामध्येच ते इतके मग्न असतात की त्यांना ते बदलावं किंवा बदल होतो ह्याच्यामध्ये किंवा करायला पाहिजे याकडे त्यांचं लक्षच नसतं. कारण इतके ते गुंग असतात की माझ्या आयुष्यात जे झालेलं आहे एकतर ते चांगलं झालेलं आहे किंवा एकतर ते वाईट झालेलं आहे याच्यातच फिरत असतात. त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे. जग कुठं चाललं आहे, जगात किती गोष्टी आहेत ज्या आपण नाही करू शकत आहे, पण किती लोक असे आहेत ते आज किती चांगल्या गोष्टी करत आहेत. आपण कुठं आहोत आज? मग हे पण आपण कधी विचार करत नाही. हा पण बदल आपल्याला स्वीकारायचा नसतो. का? तर ते कोणी रिस्क घ्यायची, ते कशाला आपण विचार करायचा. तिला जमलं, ते मला थोडी जमणार आहे, ते जाऊ दे. ते त्या भानगडीतच नको पडायला आपण. आणि आपण तिकडं बदलण्याचा किंवा त्या गोष्टीचा विचारच करत नाही, सोडून देतो. तर इथं आपल्याला जे काही आपल्यामध्ये जे गोष्टी आपल्याला थांबवत आहेत, ज्या नकारात्मकता आहेत, त्या कमीत कमी बदलण्याचा तरी प्रयत्न करायचा की हो मी बदलू शकते. ते स्वतःला म्हणायचं इथं. मिरर वर्क करताना तुम्ही फक्त सकारात्मक स्वयंसूचना, स्वतःबद्दल चांगलं काहीतरी सांगण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न आणि सराव करीत राहा. तुमच्या लहानपणीच्या अनुभवातून जर काही नकारात्मक स्वसंवाद उफाळून वरती आलास तर लगेच तो उलट करा. म्हणजे काय करा? त्याला सकारात्मक करा. उदाहरणार्थ, तुला कधीच धड करायला जमत नाही, तू कधीच काही नीटनेटके जबाबदारीने करत नाहीस, काहीच बरोबर करत नाहीस, काहीतरी गोंधळ घालतेसच. हे वाक्य आपल्याला लहानपणापासून ऐकायला मिळालेलं आहे. तर याची योग्य सकारात्मक स्वयंसूचना अशी असेल की मी सक्षम व्यक्ती आहे आणि माझ्या जीवनातील कोणतीही गोष्ट मी जबाबदारीने पार पाडू शकते. ही सकारात्मक सूचना आपण स्वतःला द्यायची. आणि जे तुम्ही नकारात्मक आता तुमच्याबद्दलचे दोष लिहिलेले आहेत त्यालाही आपण सकारात्मक करणार आहोत, अफर्मेशनमध्ये लिहिणार आहोत. आणि ते तुम्ही स्वतः लिहायचं आहे. फ्रायडे नंतर सॅटर्डे संडेला ते तुम्ही करायचं आहे आणि सगळ्यांनी करायचं आहे. तर ते कसं करायचं तुमचं आपोआप लक्षात येईल. आणि त्यावेळेस मग काय तुमचं हे झालं असेल, तुम्हाला नाही लक्षात आलं कसं करायचं काय, तर मी तिथं सांगेन तुम्हाला की ते कसं लिहायचं, त्याबद्दल काय सकारात्मक शब्द वापरायचा, त्याबद्दल काय लिहायचं आहे ते आपण तिथं करायचं आहे काम. जेव्हा तुम्ही स्वतःचं आणि इतरांचं बोलणं लक्ष देऊन ऐकता तेव्हा तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय आणि काय बोलता याबद्दल तुमची जाणीव अधिकाधिक तीव्र होत जाते. आणि मग ही जाणीव तुम्हाला तुमचे आत्मसंवाद बदलण्यास मदत करते. जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही काय बोलताय तेव्हा तुम्ही बदलाल. म्हणजे काय बोलताय म्हणजे तुम्ही निगेटिव्ह किती बोलताय, पॉझिटिव्ह किती बोलताय, म्हणजे अजून किती पॉझिटिव्ह बोलायचं आपल्याला, हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच तुम्ही बदलणार. तुम्हाला माहीतच नाही आहे तुम्ही किती निगेटिव्ह बोलताय तर बदलणार कसं? तर तुम्हाला इथं आज समजून घ्यायचं आहे की आपण किती निगेटिव्ह बोलतोय. या जाणीवेमुळे तुमचा स्वसंवाद मनाचं पोषण संवर्धन करणाऱ्या स्वयंसूचनांमध्ये परिवर्तन होईल. या स्वयंसूचनामध्ये तुमचं मन आणि शरीर निरोगी आणि सशक्त करणारी संजीवक शक्ती आहे. स्वतःवर प्रेम करणं हे किती अद्भुत आहे ना. म्हणजे ही जी शक्ती आहे ही तुम्हाला ती संजीवक शक्ती आहे, जे जेव्हा तुम्ही स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना द्याल तर आपोआप जेव्हा माइंड शांत, स्वच्छ, सुंदर असेल तेव्हा आपोआप शरीरही तसंच असणार. कारण इथून जे होतं त्याचा परिणाम इथं होतो. तर आपल्याला इथं हे बदलायचं आहे, म्हणजे हे आपोआप बदलणार आहे. ओके, चला तर मग इथं लेखिकेला जे सांगायचं होतं आजच्या मिरर वर्कच्या आधी की आज तुमचा मिरर वर्क काय आहे, स्वसंवादावर लक्ष ठेवा. तर त्याचं एक्सप्लेनेशन
लेखिकेने दिलं. आता आपल्याला मिररवर करायचं आहे. त्याच्या आधीची स्वयंसूचना स्वतःला द्यायची आहे आणि त्याच्यानंतर मिररवर. चला, स्वयंसूचना जी द्यायची आहे ती, जे बोलतोय आपण ॲज अ इमॅजिनेशन असं करायचं की ती जी काही वाक्य आहेत ती माझ्या इथून न येता इथून येत आहेत. ॲज अ इमॅजिनेशन तसं बोलायचं आहे. 3 वेळेस आपल्याला ती बोलायची. चला तर मग स्वतःला स्वयंसूचना घ्या. मी पूर्वायुष्यातील भूतकाळातील सर्व नकारात्मक विचारांपासून मुक्त होत आहे. सगळ्यांनी म्हणा. मी पूर्वायुष्यातील भूतकाळातील सर्व नकारात्मक विचारांपासून मुक्त होत आहे. मी सतत आनंदमयी वर्तमान काळात राहत आहे. मी सतत आनंदमयी वर्तमान काळात राहत आहे. तर ही स्वयंसूचना जेव्हा तुम्ही स्वतःला द्याल त्याच्यानंतर मग हे मिररवर करायचं आहे. चला तर मिररवरसाठी कॅमेरा ऑन करा. मिरर हातामध्ये मी जे बोलते ते बोलायचं आहे. आरशात बघा. डोळ्यात खोलवर पहा. स्वतःला ही स्वयंसूचना द्यायची आहे. चला तर स्टार्ट. मी स्वतःशी जे काही बोलते ते खूप प्रेमाने आणि सकारात्मकच बोलते. च लावायचं आहे. च लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी स्वतःशी जे काही बोलते ते खूप प्रेमाने आणि सकारात्मकच बोलते. मी स्वतःशी जे काही बोलते ते खूप प्रेमाने आणि सकारात्मकच बोलते. आणि हे 3 वेळेस बोलल्यानंतर स्वतःला हेही सांगायचं आहे की मी या आरशात पाहून स्वतःला जे काही सांगत आहे ते प्रेमाने सांगत आहे. मी या आरशात पाहून स्वतःला जे काही सांगत आहे ते प्रेमाने सांगत आहे. मी या आरशात पाहून स्वतःला जे काही सांगत आहे ते प्रेमाने सांगत आहे. तर असं काही विधान किंवा वाक्य तुमच्या मनात मूळ धरून बसलं असेल जे अद्यापही पुसलं गेलेलं नाही. पहा, कदाचित ते असंही असू शकेल की तू मूर्ख आहेस, बावळट आहेस, किंवा तू तितकीशी चांगली नाही आहेस, किंवा अशा प्रकारचं तुमच्या मनात काहीही एखादं जे काही वाक्य असेल ते आज तुम्हाला तुमच्याबद्दलचं जे वाटतं ते आज तुम्ही लिहायचं आहे. आता इथं लेखिकेने सांगितलंय की स्वतःला तुम्हाला वाटत असेल की तू बावळट आहेस, मूर्ख आहेस, किंवा तू तितकीशी चांगली नाही आहेस, असं जर काही वाटत असेल, किंवा दुसरं काही सेंटेन्सेस असेल की तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही, तुझे केसच असे आहे, तुझं नाकच असं आहे, किंवा मला लोक असं म्हणतात, हे जे काही तुम्हाला वाटतंय आतून ते सेंटेन्स तयार करायचं आहे. आणि त्याच्याबद्दल ही स्वयंसूचना स्वतःला आज घ्यायची आहे आणि ती आरशामध्ये बघून म्हणायची. चला, 3 वेळेस म्हणायचं हे पण. तर त्या बदल्यात आपल्याला ही स्वयंसूचना, सकारात्मक स्वयंसूचना घ्यायची आहे. मी हुशार आहे. मला वाटतं त्यापेक्षा मी खरोखरच अधिक हुशार आहे. मी अलौकिक बुद्धिमत्तेची आणि कल्पक आहे. माझ्या मनात नेहमी कितीतरी नवनवीन कल्पनांचा उगम होत असतो. माझ्या मनात विचारांची, बुद्धिमत्तेची भव्यता आहे. मी सर्वांना आवडते.
मी प्रेम करण्यास योग्य आहे, पात्र आहे. चला परत सेकंड टाइम 3 वेळेस म्हणायचं. मी हुशार आहे. मला वाटतं त्यापेक्षा मी खरोखरच अधिक हुशार आहे. मी अलौकिक बुद्धिमत्तेची आणि कल्पक आहे. माझ्या मनात नेहमी कितीतरी नवनवीन कल्पनांचा उगम होत असतो. माझ्या मनात विचारांची आणि बुद्धिमत्तेची भव्यता आहे. मी सर्वांना आवडते. मी प्रेम करण्यास योग्य आहे, पात्र आहे. तिसरं, मी हुशार आहे. मला वाटतं त्यापेक्षा मी खरोखरच अधिक हुशार आहे. मी अलौकिक बुद्धिमत्तेची आणि कल्पक आहे. माझ्या मनात नेहमी कितीतरी नवनवीन कल्पनांचा उगम होत असतो. माझ्या मनात विचारांची बुद्धिमत्तेची भव्यता आहे. मी सर्वांना आवडते. मी प्रेम करण्यास योग्य आहे, पात्र आहे. तर आजची ही स्वयंसूचना जी स्वतःला द्यायची आहे मिरर वर्कमध्ये बघून, ही महत्त्वाची आहे. त्याच्या आधी आपण स्वतःला हे सांगितलेलं आहे, वर दिलेलंच आहे की मी जे काही बोलत आहे ते प्रेमाने आणि सकारात्मकच बोलत आहे. हे आधी इथं सांगणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर हे खालचं मी जे हुशार आहे ते सगळं नंतर बोलायचं. त्याच्या आधी ते बोलणं इम्पॉर्टंट आहे. तर हा आजचा आपला मिरर वर्क होता. यापैकी हे स्वयंसूचना आपल्याला 2-3 वेळेस, म्हणजे आपण 3 वेळेस करून घेतोच. इथं पण लेखिकेने तेच सांगितलं आहे की तुम्हाला जेव्हा जेव्हा या सूचनांची गरज आहे त्यावेळेस ते तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तोपर्यंत म्हणायचं आहे जोपर्यंत की आपल्याला ती सवय होत नाही. की मी हुशार आहे हे वाक्य जोपर्यंत इथून येत नाही तोपर्यंत ते म्हणत राहायचं आहे. ते पूर्ण फिलिंगनी आलं पाहिजे आणि ते दुसऱ्यांनाही सांगताना तुम्हाला संकोच नाही वाटला पाहिजे. मी हुशार आहे हे सांगताना तुम्ही एकदम आनंदाने सांगितलं पाहिजे. तिथंपर्यंत तुम्हाला ते जमलं पाहिजे. दिवसभरात कधीही तुम्ही आरशावरून जाता किंवा खिडकीच्या किंवा कोणत्याही काचेत तुम्ही तुमची प्रतिमा पाहता तेव्हा प्रत्येक वेळी स्वतःच्या प्रतिमेकडे पाहून या स्वयंसूचना द्या. दिवसभरात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुमच्या प्रतिमेसमोर थांबा आणि या प्रेममय स्वयंसूचनांची पुनरावृत्ती करा. ओके, हे महत्त्वाचं होतं. तर ह्याच्यानंतरचा जो आहे की वहीमध्ये लिहायचा मनव्यायाम, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याची आपल्याला उत्तरं लिहायची आहे. पहिला आहे, एखादी नकारात्मक गोष्ट घटना तुम्ही पुन्हा पुन्हा आठवली किंवा सांगितलीत का? आठवून लिहा. किती वेळा आणि किती लोकांना तुम्ही सांगितली आणि तुमच्या मनात पुन्हा पुन्हा ती आली. आता असं काहीतरी सकारात्मक शोधून काढा की ती गोष्ट त्याच लोकांना तुम्हाला सांगता येईल, ज्यामुळे त्या लोकांना स्वतःविषयी बरं वाटेल आणि सकारात्मक भावना उत्पन्न होतील. त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातही त्या निर्माण होतील. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जी काही नकारात्मक एखादी गोष्ट ज्या ज्या लोकांना सांगितली आहे त्या सगळ्या लोकांना आज तुम्ही एखादी सकारात्मक गोष्ट सांगायची आहे. मग ती दुसऱ्याबद्दलची असेल किंवा स्वतःबद्दलची असेल. ही कृती तुम्हाला करायची आहे. ही कृती करणं इम्पॉर्टंट आहे. जितकं तुम्ही लिहिणार आहे मग तुम्ही त्याच्यामध्ये ही कृती केली तर हो म्हणा, किंवा अजून मला ही जमली नाही, मी नंतर करेन, 4 दिवसांनी करेन, 8 दिवसांनी करेन, जे काही तुम्हाला आत्ता वाटते ते लिहा त्याच्यामध्ये. पण तुम्हाला हे करायचं आहे. तुमच्या वहीमध्ये
असं लिहा, असं असायला हवं होतं. यापुढे ऐवजी काय करता येईल त्या गोष्टींची यादी लिहा. म्हणजे तुम्ही मी करू शकते अशी वाक्यरचना देखील तुम्ही वापरू शकता. म्हणजे काय की असं नाही झालं, तसं नाही झालं, हे नाही झालं, ते नाही झालं, जे काही आपण म्हणतो, तर ज्या काही गोष्टी तुम्हाला ह्या अशा हव्या आहेत किंवा असं असायला हवं होतं आधी वाटत असेल, तर त्या पद्धतीने स्वतःबद्दलचं लिहायचं आहे. तर आपल्याला दुसऱ्याबद्दलचं नाही लिहायचं आहे. म्हणजे ठीक आहे, लहानपणाची एखादी गोष्ट असेल की मला त्यावेळेस म्युझिक शिकायला आवडत होतं पण ते नाही शिकले मी, म्हणजे ते म्हणून तर तुम्ही आत्ता ते लिहू शकता की का ठीक आहे त्यावेळेस नाही शिकू शकले पण आत्ता तरी शिकू शकते. ह्याला काय वयाची मर्यादा नसतात, कधीही शिकू शकतो आपण. तर हे सेंटेन्सेस तुम्ही मी ते करू शकते, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्हाला वाटलं होतं की हे मला त्यावेळेस शिकले असते बरं झालं असतं, त्यावेळेस केलं असतं बरं झालं असतं, पण ते नाही झालं त्यावेळेस, तर त्या गोष्टींसाठी तुम्ही आत्ता लिहायचं आहे की मी ते करू शकते, मी आत्ता म्युझिक शिकू शकते, मी आत्ता जे काही तुम्हाला वाटतं ड्रायव्हिंग शिकू शकते, मी आत्ता 4 व्हीलर शिकू शकते, जे काही असेल ते हे लिहायचं. तिसरं, तुमच्या आरशावर तुम्ही शिकलेल्या नवनवीन सकारात्मक सूचना लिहून चिटकवा. म्हणजे त्या जेव्हा जेव्हा दिसतील तेव्हा तेव्हा आपोआपच तुमचा सराव होईल. ही पण कृतीत सांगितली लेखिकेत. म्हणजे जो काही तुमचा मिरर वर्क आहे, त्या मिरर वर्कमध्ये जे काही सकारात्मक स्वयंसूचना आपण दिल्या आहेत स्वतःला, त्या तुम्ही ॲज अ छोट्याशा पेपरवरती कटिंग करून तुम्ही आरशावर लावा किंवा जिथं दिसेल तिथं लावा. काल जे मी वाक्य तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ते सारखं सारखं जिथं दिसेल तिथं लावा, तर ते तुम्ही आरशावरती लावा. आज तुम्ही जे मी हुशार आहे यातलं एक जरी वाक्य घेतलं तरी ठीक आहे, मी हुशार आहे हे लावा आज तुम्ही मिररवरती तुमच्या, किंवा जिथं तुम्ही बसताय जिथं तुम्ही ते सारखं बघू शकाल तिथं ते लावायचं आहे. आणि एक नकारात्मक गोष्टी तर आपण बऱ्याच जणांना सांगितलेल्याच आहेत आधी, पण आता आपल्याला आज एक सकारात्मक गोष्ट कोणाला तरी एकाला सांगायची. ती आजची कृती आहे आणि मी हे करू शकते हे लिहायचं आहे. आणि एक अफर्मेशनची चिठ्ठी करून आरशावरती चिटकवायची आहे. मी हुशार आहे, मी सुंदर आहे, जे काही तुम्हाला वाटतं, मी हे करू शकते, मी 4 व्हीलर चालवू शकते असं वाटत असेल तर ते चिटकून घ्या. तर हे या पद्धतीने आपल्याला ते जास्त दिसेल त्या तिथं तुम्हाला ते चिटकवायचं आहे. चला तर नेक्स्ट, हृदयस्थ विचार. आता हे जे काही आपल्याला सगळं करायचं आहे त्याच्यासाठी आपलं माइंड काय असतं की आपल्याला वाटतं ते नाही, शक्यच नाही आहे, कारण माझ्याकडं ते करण्यासारखं काय, आपण कारणं देतो ना. मग एकतर पैसा नाही आहे किंवा त्याच्यासाठी वेळ नाही आहे किंवा ते मला काही ते वेळ देताच येत नाही आहे कारण मला दुसरी कामं असतात. हे जे सगळं आपण बोलतो हे कशामध्ये येतं, तर त्याच्यासाठी हा हृदयस्थ विचार आहे. तो आहे, माझ्याकडे नेहमीच पर्याय उपलब्ध असतात. जेव्हा पर्याय उपलब्ध असतात तेव्हा आपण कारणं देत नाही, आणि जेव्हा आपल्यासमोर पर्याय नसतात असं आपल्याला वाटत असतात खूप, पण आपण इथं फिक्स केलेलं असतं आपल्याला ते करण्यासाठी काही नाहीच आहे, म्हणजे आपण करूच शकत नाही. जसं काही आपण नाही करू शकत तर जगात कोणी केलेलंच नाही आहे ती गोष्ट, असं आपण स्वतःला म्हटलेलं असतं. तर इथं आपल्याला हा हृदयस्थ विचार स्वतःला द्यायचा आहे की माझ्याकडे नेहमीच पर्याय उपलब्ध असतात. ठीक आहे, आत्ता 4 व्हीलर मला चालवायची आहे, पण ठीक आहे आता मला तितकी 4 व्हीलर नाही आहे किंवा नाही मी खरेदी करू शकते. ठीक आहे, माझ्याकडं 2 व्हीलर आहे ना, 2 व्हीलर चालवू शकते ना मी हळूहळू. मग जेव्हा मला कॉन्फिडन्स येईल, थोडं
मी मैत्रिणीला घेऊन फिरेन, मग तिला वाटेल की अच्छा ही चांगलं ड्रॉइंग करते, मग तिच्याकडे 4 व्हीलर असेल तर ती मला देईल किंवा ती मला शिकवेल. पर्याय आहेत ना, शोधले तर ते शोधायला ह्याला सांगायचं आहे. ह्याला सांगायचं म्हणजे ह्याला क्लिअर सांगायचं आहे की तुझ्याकडे खूप पर्याय आहेत, फक्त तुला ते शोधायचे आहेत. चला तर मग हृदयस्थ विचार म्हणायचा आहे. हृदयावरती हात ठेवून 3 वेळा म्हणायचं आहे, माझ्याकडे नेहमीच पर्याय उपलब्ध असतात. माझ्याकडे नेहमीच पर्याय उपलब्ध असतात. माझ्याकडे नेहमीच पर्याय उपलब्ध असतात. आपल्यापैकी अनेकांच्या स्वतःच्या बाबतीत चुकीच्या आणि मूर्खपणासारख्या कल्पना असतात. आयुष्याबाबत अशाच काहीतरी विशिष्ट, नियमबद्ध, बंधनकारक कल्पना असतात. असं असायला हवं होतं, अमुक तसं असायला हवं होतं. हे शब्द आपण आपल्या शब्दसंग्रहातून कायमचे हद्दपार करायला हवेत. आजपासून हे शब्द आपल्या डिक्शनरीत नकोत. हे शब्दच म्हणजे आपल्यासाठी जणू तुरुंगच. ज्या वेळी आपण हे शब्द वापरतो तेव्हा आपण स्वतःला आणि कुण्या दुसऱ्याला चुकीचं ठरवत असतो. खरं म्हणजे परिणामतः आपण म्हणत असतो, हे काही पुरेसं चांगलं नाही किंवा हवं तसं नाही. असं असायला हवं होतं याचा अर्थ हा आहे की ते तसं नको होतं आपल्याला किंवा ते तितकंसं चांगलं नाही, ह्याचा असाच अर्थ आहे त्याचा. तर या शब्दांना यादीतून आता तुम्ही काय काय काढून टाकणार आहात ते काढून टाकायचं आणि त्याऐवजी मी या बाबतीत टिंबटिंब करू शकते हे शब्द टाका. म्हणजे हे शब्द तुम्हाला पर्याय देतात. मी या बाबतीत म्हणजे मी 4 व्हीलर चालवण्यासाठी मैत्रिणीची मदत घेऊ शकते, असं टाका त्याच्यामध्ये. मग ती मैत्रीण तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूल दाखवेल, कधी तिची गाडी हे देईल, कधी दुसऱ्या कोणाचं आपल्याला पर्याय मिळेल. तर ह्या पद्धतीने होईल. तर आपल्याला असं असायला हवं होतं हे पूर्णपणे कट करायचं. त्याऐवजी मी या बाबतीत किंवा मी त्या बाबतीत हे करू शकते. जे काही तुम्हाला पर्याय सुचत आहेत इथं आत्ता त्या गोष्टीबद्दलचे ते स्वतःला सांगायचे आहे. तर असंच हवं होतं, तसंच हवं होतं यातील बंधन आणि हट्ट काढून टाका. अनेक पर्याय आणि स्वतंत्र असतात ते बघा. पर्याय म्हणजे स्वातंत्र्य. जीवनात तुम्ही करता ती प्रत्येक गोष्ट ही तुमची निवड असू दे. खरं म्हणजे बंधन मुक्तीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी काहीही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त जाणीव असू दे की नेहमीच तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. फक्त ही जाणीव ठेवा की मला जे करायचं आहे त्याच्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे जसं आपण मॅजिकमध्ये म्हणतो की मला हे करायचं आहे, जेव्हा आपण युनिव्हर्सला सांगतो तेव्हा तसे लोक, परिस्थिती आणि घटना आपल्या आयुष्यात येतात आणि ते होतं. जे ते पर्याय म्हणजे काय आहेत, ते पर्याय म्हणजे इथं हेच म्हणायचं आहे लेखिकेला, तसे लोक, परिस्थिती आणि घटना आपल्या आयुष्यात घडतात. म्हणजे पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात. तर प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा कधी तुम्ही ब्लँक होता किंवा सुचत नाही हे कसं करायचं तसं करायचं, तेव्हा माइंडला एकच सांगायचं की अच्छा ठीक आहे, आता मला नाही लक्षात आहे पण माझ्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला उद्या आठवण करून दे. ते बरोबर आठवायला लागतं की अच्छा हे ऐका, मग हे ऐका, मग हे ऐका, ठीक आहे, मग हे असं आहे तर मग हे आपण हे करून बघू, ते करून बघू. जे आपोआप ते व्हायला
लागतो. तर हा हृदयस्थ विचार आज स्वतःला देणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामुळे तुम्ही जिथं अटकताय की मी हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, तर तिथं जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणाल की माझ्याकडे पर्याय आहेत, तर आपोआप तुम्हाला तसे लोक दिसतील, तशा घटना येतील तुमच्या आयुष्यात आणि ते काम तुमचं होऊन जाईल. आजचा जो ध्यानतंत्र आहे ते खूप छोटा आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मी म्युझिक लावणार आहे, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे Fundamental clarity of Python आणि जे concepts is सांगते the gateway to becoming a त्याच्याकडे successful data लक्ष scientist द्या. at any of these topics. चला शेअर करते. येते आवाज बास तेवढा? ओके, कमी करू थोडा. ठीक आहे, थोडा कमी करते म्हणजे मी जे म्हणते ते तुम्हाला क्लिअर ऐकू येईल. ओके, ठीक आहे ना? आता आवाज ठीक आहे ना? ओके, ठीक आहे. चला, आजचं ध्यानतंत्र आहे मी प्रेमास पात्र आहे. कल्पना करा तुमचा सभोवताल प्रेमाने भरून गेला. स्वतःला आरोग्यपूर्ण, सुखी, स्वस्थ आणि परिपूर्ण अशा अवस्थेत पहा. तुमचं आयुष्य तुम्हाला जसं हवं आहे तसं आहे अशी कल्पना करा. आयुष्यात जे जसं हवं त्याचे तपशील त्या मानसचित्रात बारकाईने पहा. या सर्व सुख समृद्धीला तुम्ही पात्र आहात. हे सर्व मिळण्याची तुमची योग्यता आहे ही जाणीव तुम्हाला असू दे. आता कल्पना चित्र रंगवा. जणू प्रेमाने भरून गेलेल्या तुमच्या हृदयातून प्रेमाचा प्रवाह वाहत आहे आणि तो संजीवक, आरोग्यदायी शक्तींना संपूर्ण शरीरभर वाहून नेत आहे. हे प्रेम तुम्ही आहात त्या संपूर्ण जागेत पसरू दे. घरात, सभोवताली, सर्व ठिकाणी तुमच्या भोवती ते असू दे. जणू काही तुम्ही प्रेमाच्या अतिभव्य वलयात आहात. या प्रेमवलयाची चक्राकार गती अनुभवा. चक्राकार गतीमुळे ते तुमच्या बाहेर पडत आहे आणि पुन्हा परत तुमच्यापाशी येत आहे. प्रेम ही सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान अशी आरोग्यदायी संजीवक शक्ती आहे. ते तुमच्यातील रोगट, वाईट असेल ते धुवून टाकेल. तुम्ही प्रेममय आहात. तथास्तु. छोटं होतं आजचं हे छोटं होतं म्हणजे आज आपल्याला इथं अशा गोष्टी, आता हे जे आपण म्हणतोय तर हे ॲज अ इच्छा देण्यासारखंच आहे की जे तुम्हाला लहानपणापासून वाटते की मी हे नाही करू शकले, मला हे हवं होतं किंवा ते करायचं होतं, ते राहून गेलं, तेच आज तुम्हाला लिहायचं आहे. जे तुमच्याकडे पर्याय आहेत याचा अर्थ तसे लोक, परिस्थिती, घटना तुमच्या आयुष्यात येणार आहे. तुमची इच्छा त्या पूर्ण होणार आहे. त्याच्या आधी माइंडला स्वयंसूचना सकारात्मक देणं इम्पॉर्टंट आहे. तर हा आजचा लेसन होता की जे काही तुम्ही भूतकाळापासून नकारात्मकता घेऊन आलेला आहात त्याच्यामुळे तुम्ही पुढं जात नाही, ते सगळं झटकून टाकून स्वतःला हे सांगायचं आहे की तुला जे पाहिजे ते तू करू शकते. हा आजचा लेसन होता. चला तर थांबूया. मग इथं कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आजचा लेसन संपला. मला सगळ्यांना हे विचारायचं आहे की मला सगळ्यांनी थम्सअप द्या की ठीक आहे, याच्यातले काय म्हणतात
कृती किंवा मग मिरर वर्क, परत त्याच्यातले मन व्यायाम, परत आपल्याला हृदयस्थ विचार, परत ध्यानतंत्र, हे जे काही सगळं आहे हे सगळ्यांना कोणाला जास्त वाटतंय का हे अति वाटतंय, हे माझ्याने होणार नाही असं वाटतंय? कोणाला तसं वाटत असेल तर आत्ताच सांगा. त्याच्यावरती आपल्याला सकारात्मक स्वयंसूचना काय द्यायची ते द्यावी लागेल, तरच तुम्ही पुढचे मिरर वर्क व्यवस्थित करू शकाल. तर कोणाला वाटतंय का असं की मी हे जे काही करते ते इथून जाते किंवा माझ्याने काही होणार नाही, मला काही जमणार नाही? तर ह्याच्यासाठी आज स्वतःलाच ही स्वयंसूचना द्यायची आहे की मला हे जमणार आहे, कारण मी हुशार आहे, मी हे करू शकते, कारण माझ्याकडे पर्याय आहेत. ठीक आहे, मी आत्ता लिहायला तितका मला वेळ नाही मिळाला आत्ता, तर ठीक आहे, मी कमीत कमी रोज रेकॉर्डिंग ऐकेन, ध्यानतंत्रचं ऑडिओ तरी करेन, हृदयस्थ विचार तरी वाचेल, मिरर वर्क तरी करेन, काहीतरी 2-3 गोष्टी तरी यातल्या मी करेन. हे तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल. तर मग जेव्हा पुढं जाईल तर ते बरोबर. माधुरी मॅमनी जो मेसेज टाकला होता की म्युझिक कसं रेकॉर्ड करायचं, तर त्यासाठी 2 मोबाईल लागतील सर्वांना. म्युझिकसोबत जर तुम्हाला करायचं असेल तर एकावरती म्युझिक ऑन करायचं, एकावरती जे आपलं ऑडिओ आहे, मग तुम्ही ते व्हॉट्सॲपवर करा किंवा मी जे ऑडिओ ॲप तुम्हाला डाउनलोड करायला सांगितले ते करा, आणि त्याच्यावरती तुम्ही ते करू शकता.